बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये अनएक्सपेक्टेड गोष्टी ह्या घडत आहेत। कारण की आजच्या प्रोमोमध्ये आपल्याला तिकडे गोष्ट बघायला मिळालेली आहे की ही जी जान्हवी, वैभव, निकी आणि अरबाज यांचा जो ग्रुप आहे ना, त्या ग्रुपमध्ये कुठे ना कुठेतरी थोडीशी दरार यायचा प्रयत्न तिकडे चालू आहे। पूर्ण प्रकरण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राइब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं। चला आता मुद्द्याकडे वळूया। मुद्दा असा आहे की नेमकं घडलंय तरी काय, तर तिकडे जान्हवी वैभव सोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट ती बोलते की यार सगळ्या प्लॅनिंग प्लॉटिंग हे आपण स्वतः करतो, सगळ्या गोष्टी आपण करतो, पण शेवटी क्रेडिट घ्यायची वेळ आल्यानंतर निकी आरामात एकदम खतरनाकपणे ती आपल्यावर क्रेडिट स्वतःच घेऊन जाते आणि सगळी प्लॅनिंग प्लॉटिंग आपण करतो। मग शेवटी ह्या गोष्टीचा फायदा काय आहे, आणि हीच गोष्ट तिकडे ही वैभवला सांगायचा प्रयत्न करते। आणि हीच गोष्ट मी सगळ्यांनी तिकडे सांगितली होती। रितेश भाऊ देखील बोलले होते की यार पहिल्या आठवड्यामध्ये ह्या जेवढ्या घट्ट मैत्र्या होत आहेत ना, ह्या मैत्र्या शेवटपर्यंत टिकत नाहीत। आणि ह्या न टिकण्याचं कारण असंच असतं की शेवटी नंतर पुढे जाऊन यांचा इगो, ॲटिट्यूड या सगळ्या गोष्टी मध्ये येतात। आणि तेच आपल्याला दिसतंय की जान्हवीला असं वाटतंय की जे काही मी प्लॅन बनवते हे संपूर्ण प्लॅनचं क्रेडिट फक्त आणि फक्त मलाच भेटलं पाहिजे, पण ह्याच गोष्टी इगो मध्ये आला, इगो, ॲटिट्यूड, पुन्हा ही जी निकी आहे आणि अरबाज आहे ह्यांच्यामध्ये देखील भांडण तिकडे सुरू झालेलं आहे। जे आज तुम्ही बघितलं की ह्याला त्रास, अभिजितला तिकडे त्रास द्यायचा प्रयत्न ह्यांनी केला आणि त्या अभिजितला त्रास दिल्यानंतर ह्यांच्यामध्ये जे काय ह्यांच्या चार चौघांच्या ग्रुपमध्ये जे काय बडबड चालू होती ना, ती संपूर्ण बडबड ही असं वाटतंय की ह्यांच्या ग्रुपमध्ये काय होतं त्याला एकदम फूट पडायचा प्रयत्न हा चालू झालेला आहे। आणि येत्या काळात आपल्याला हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की जर हा चौघांचा ग्रुप जर फुटला ना, तर 100% घरामध्ये आपल्याला 2 पेक्षा जास्त ग्रुप हे 100% बघायला मिळू शकतात। कारण की एका ग्रुपमध्ये 4 आणि एका ग्रुपमध्ये 12 लोक असं कधी नाही होऊ शकत। सगळेजण आपापल्या वेगवेगळ्या कम्फर्ट झोन नुसार खेळत असतात आणि तो कम्फर्ट झोन ह्या चौघांचा झाला होता। म्हणजे चौघं कोण, अरबाज, निकी, वैभव आणि जान्हवी, पण ह्यांच्या ग्रुपमध्येच आता थोडी फुटाफूट चालू झालेली आहे। आणि आता हे बघणं खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे की ह्यांच्या ग्रुपमध्ये हे लोक कसे राहत आहेत। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टीवर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।